चिकन बनणार आहे, बट मी नाही बनवणार आज. आज परत शेफ आनंद गाडे आहेत माझ्या बरोबर. कशाला रडतात? एवढं एवढं मी तुम्हाला त्रास देते काय? काय आल्या कामाला लावलंच मला. बट माझ्याकडे एक अशी मशीन आहे जी मशीन कधी थकत नाही. सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा बोला तेव्हा मला ऑटोमॅटिक असे छोटे 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 कांदे कापून मिळतात. इज्जत घालतात माझी कापतान बोट. बघा वाव. तर हे बघा तनुजाची भाकर किती गोल आली. की छान तरी आलेली आहे त्याला चिकनला. हे बघा किती छान वाटतं. स्मेल तर इतका छान आहे. आनंद खरंच खूप छान चिकनची भाजी बनवतात. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप जास्त स्वागत आहे. सो आजचा जो व्हिडिओ मी स्टार्ट करत आहे, जे की माझं डेली रुटीन असतं. जॉबवरून मी आलेली आहे. आता किती वाजले? आता वाजले 9:30. म्हणजे की मी 9:15 वाजता आले घरी. आनंद आणि मी दोघं जणी आलो घरी. आता बसलो होतो थोडा वेळ, तर म्हटलं की असं तर टाइम नाही भेटत. आज थोडं आम्ही लवकर आलो, तसे तर आम्हाला यायला 10 वाजतात. बट आज लवकर आलो तर विचार केला की ठीक आहे आपण एखादा ब्लॉग शूट करूयात. तेच आपल्या घरातलं जे डेली रुटीन असतं माझं ते. तर सगळ्यात आधी तर मी येताना सगळं सामान वगैरे घेऊन आलेली आहे. तर जे जॉबला जातं ते त्यांना तर माहिती असेल की आज घरी आलो नाही की उद्याची तयारी करावी लागते जेवणासाठी, की उद्या डब्यामध्ये काय जेवण घेऊन जायचंय वगैरे. तर मी येताना भाजीपाला घेऊन आले, तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये आहे भाजीपाला, फ्लावर वगैरे आहे उद्यासाठी. ह्याच्यामध्ये दूध वगैरे आहे आणि हे आहे माझ्यासाठी. हे मला आवडतं. आणि ह्याच्यामध्ये आहे काकडी. आणि आज बनणार आहे आमच्या घरामध्ये चिकन. म्हणजे चिकन बनणार आहे, बट मी नाही बनवणार आज. आज परत शेफ आनंद गाडे आहेत माझ्या बरोबर. आनंद गाडेजी काय आनंद चिकन कशाला रडतात? एवढं एवढं मी तुम्हाला त्रास देते काय? काय आल्या कामाला लावलंच मला. हे काय नाही, गरीब बिरीब नाही हा माणूस. कांदे कापते म्हणून होतंय तसं. हे बघा हा ना, रडणार आहे. 4 माणसाला रडवणारा माणूस आहे हा. सो आज आमच्या घरी बनतंय चिकन, आणि ते पण मस्त आनंदच्या हातचं बनतंय. आणि स्पेशल ब्लॉग मी त्यामुळेच काढला आहे, कारण की माझ्या नवऱ्याला फक्त बिर्याणी नाही येत, भाजी सुद्धा येते. माहितीये का तुम्हाला मी फायनल रिझल्ट त्या दिवशी बिर्याणी जशी बनवली होती तसं तुम्हाला फायनल रिझल्ट पण मी भाजीचा नक्की दाखवणार आहे. आणि मी बसणार नाही, मला पण काम करायचंय. म्हणजे की मला भाकरी बनवायच्या आहेत आणि भात बनवायचा आहे, आणि उद्यासाठी पण तयारी करून ठेवायची आहे. काय भाजीपाला वगैरे असतो तर ते मला कापून वगैरे रात्रीच सगळी तयारी करून ठेवायला लागते. सो आता बघत राहा पुढं पुढं भाजी कशी होते. आणि है ना आनंद? आणि हो फ्रेंड्स, एक सगळ्यात महत्वाचं काम. मी आता 2 महिन्यापूर्वी एक कांदा कापायसाठी चॉपर घेतला होता, बट तो चॉपर काय कामाचा नाही निघाला. बट माझ्याकडे एक अशी मशीन आहे जी मशीन कधी थकत नाही. सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा बोला तेव्हा मला ऑटोमॅटिक असे छोटे 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 कांदे कापून मिळतात, जे की चॉपर सुद्धा कट करत नाही. तुम्हाला बघायचे, तुम्हाला विश्वास नसेल होत तर मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवते. बघा 1 2 3. बघा आत्ताच्या आत्ता. हा हळूच हळूच. इज्जत घालतात माझी कापतान बोट. बघा वाव. आनंद तुम्ही दुसरा धंदा का नाही करीत? काय असं काय बोलतात त्याला, काय बोलतात यार, हा कॅटरस मध्ये काम वगैरे का नाही करत? फक्त गॉगल लावायचा, कोणाला दिसणार नाही. तेवढंच राहिलं. हा फक्त गॉगल लावायचा, कोणाला दिसणार नाही, डोळ्यात पाणी येते. लोक म्हणते हे काय काम करते का नाही. हा तसं काय नाही फ्रेंड्स, मी पण खूप काम करते. कारण आम्ही दोघं आता खूप दमलोय आणि आज संगतीच आलो आम्ही. नाहीतर मी पुढे आल्यावर स्वयंपाक करत असते, बट आम्ही एक संघ आलो आज. तर भाजीपाला वगैरे घेऊन आले. कोणाला काही बोलून
आपला हे बघा दोघं म्हणजे कसं आहे ना, काही लोक व्हिडिओज बघतात परत बोलतील कमेंट करतील की बाबा नवराच स्वयंपाक करतो असं करतो तसं. आता आम्ही दोघं जण जॉबला जात असतो तर दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे काम करायची, एकमेकांना मदत करायची. असं मी विचार नाही करत की त्यांच्याच पैशाने घर चाललं पाहिजे किंवा त्यांनीच घर चालवलं पाहिजे. मी सुद्धा जॉब करते तर मला पण ते हेल्प करतात कधी कधी. आणि असं दरवेळेस नाही, कधी काही चिकन वगैरे असलं तर ते बनवतात. तोपर्यंत माझे बाकीचे काम होतात. बाबा सांगा बाबा नाही, त्यांना वाटण मिले तुम्हाला त्रास देते. आणि नाही तसं काय नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्या लेडीज लोक कामाला जातात ना ते जास्तीत जास्त 9 ते 6 पर्यंत एवढंच काम करू शकतात. पण ही तनुजा अशी आहे 9 ते 10 एवढ्या म्हणजे 12-13 घंटे काम करते. मग आपण थोडी मदत केली तर काय हरकत आहे का नाही? धन्यवाद. धन्यवाद ऍक्सेप्ट करा ना. धन्यवाद. वेलकम. दुसरी गोष्ट, हिला चिकनची भाजी फक्त माझ्याच हातची आवडते. बिर्याणी असो किंवा चिकनची भाजी हिला फक्त माझ्याच हातची आवडते, म्हणून ती मला बोलती बनव. आणि कसं आहे म्हणजे जोपर्यंत चिकन वगैरे ते बनवतात ना तोपर्यंत कसं माझे दुसरे काम होतात. म्हणजे मला काही भाजी वगैरे कट करायची असेल, भांडी वगैरे पडलेले असतात, कधी कधी मी रात्रीच्या वेळेसच कपडे वगैरे, माझे असं भरपूर काही छोटे मोठे काम असतात. कपडे प्रेस वगैरे करायचे, बनवून आतमध्ये कपाटामध्ये सुकलेले कपडे काढून वगैरे ठेवायचे. तर ते काम माझ्या त्या टायमिंग मध्ये होतात. तोपर्यंत मला थोडीशी हेल्प करतात. आता ते चिकनची भाजी बनवतील, मग मी भाकरी टाकणार आहे, भात बनवणार आहे. सो पुढे पुढे बघत राहा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. बघा बोलता बोलता कांदे पण कट झाले माझे. सो फ्रेंड्स, तनुजाने केली भाकरी चालू, म्हणजे की भाकरी करायला चालू केली की हे बघा ती बनवते आज तांदळाच्या भाकरी. हा ना, तांदळाच्यात ना? आज तांदळाच्या भाकरी बरोबर आहे चिकन. तांदळाच्या चिकन बरं, तांदळाच्या भाकरीला भारी लागते. छान लागतात. मला तर असा फील येतो मी तंदुरी रोटी खाते. तुमच्या घरी तुम्ही चिकन बरोबर काय खाता मला सांगा बरं. मोस्टली तर मला भात आवडतो किंवा त्याच्या बरोबर आवडतात हे तांदळाच्या भाकरी. दुसरं मी काय नाही खात चिकन बरोबर. तोपर्यंत मी टाकला इथे कांदा. आता इथे आनंदचा जो कांदा आहे तो फ्राय होत आहे है ना. अजून भात टाकायचा आहे ना. भात जेवायला बसताना अजून मला देवपूजा करायची. फ्रेश झाले फक्त, मी भाकरी टाकते त्याच्यानंतर देवपूजा करते. तुम्ही भाजी बनवा. ठीक आहे. काय पाहिजे? जाळी ही वाली. मस्त मस्त. लस भारी आली रे भाकर. बनाया किसने है? तनुजाने. ऐक ना, भाजी घट्ट करायची का पातळ करायची? भाकर बरोबर जशी लागते म्हणजे थोडी घट्टच. तर हे बघा तनुजाची भाकर किती गोल आली. लाईक ठोको. टोकलाय. सो फ्रेंड्स, भाकरी टाकून झालेल्या आहे माझ्या. आणि चिकन जे आहे ते आता बनत आहे. आणि जे शेफ आहे ते थोडा रेस्ट घेत आहे तिथं. असा रेस्ट घेऊन घेऊन आमच्या घरी स्वयंपाक होत असतो है ना आनंद. आणि हो फ्रेंड्स, सगळ्यात एक महत्वाची गोष्ट मला ह्याच्या आधीच्या पण ब्लॉग मध्ये सांगायचं होतं, बट मला ब्लॉग मध्ये मी विसरून जाते. नंतर मला लक्षात येतं की मला काय बोलायचं होतं. हा आता चिट्टी बंद होऊ दे जरा. डन.
सो फ्रेंड्स, मला खूप जास्त अशा DMs इन्स्टावर आणि युट्यूबला पण मला कमेंट आले होते की तनुजा तुझी लव्ह स्टोरी बद्दल आम्हाला सांग, तुमचं लग्न कसं झालं, काय झालं. तर मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला सांगायसाठी, कारण की आमच्या लव्ह स्टोरीमध्ये खूप सारे अप अँड डाऊन्स आले होते, है ना आनंद? या ना इकडे. सो आमच्या लाईफमध्ये खूप सारे अप अँड डाऊन्स होते. म्हणजे आमची लव्ह स्टोरी खूप छान आणि इंटरेस्टिंग आहे आणि खूप मलाच माझी लव्ह स्टोरी खूप जास्त आवडते, कारण की ना, हा, ते दिवस चांगले होते, बट असं सहजासहजी लग्न वगैरे नाही झालेलं आमचं. भरपूर काही स्ट्रगल आम्हाला करावं लागलं आणि लग्न नाही व्हावा त्यासाठी सुद्धा काही लोकांनी खूप साऱ्या काड्या केल्या होत्या. सो मी सगळ्या गोष्टी तुमच्याशी जेन्युइन आणि रिअल सगळं शेअर करणार आहे, बट नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी नक्की कव्हर करेल जेव्हा पण मला कामावरून सुट्टी असेल, माझा हॉलिडे असेल. सो त्या दिवशी आम्ही दोघे जण आमची लव्ह स्टोरी तुमच्याशी डिस्कस नाही सॉरी शेअर करू. हा, तुमच्याशी आम्ही नक्की शेअर करू. सो नेक्स्ट ब्लॉग असणार आहे तो डायरेक्टली असणार आहे लव्ह स्टोरीचाच. ओके, यस. सो आगे आगे देखते जाओ अभी चिकन की भाजी कैसे बनती है. ऐक ना, आम्ही टाकलं ते आता फ्राय करायला, झालं ते सगळं. मला हे द्या त्याच्यामधलं काय आळणी. मसाले टाकले, आळणे नाही आता. तुम्हाला सांगितलं होतं ना मी आधीच काय की मला द्या म्हणून त्याच्यातली थोडं. विसरलो मी. नाही नाही, हाय हाय आण. माझ्या टायमिंगला 2 बरं मिनिटं. करतं. 2 मिनिटं आणतो. एक तर एवढी भूक लागली, नाश्ता वगैरे आज काहीच नाही केला. म्हटलं तसं पण आता लवकर जायचंय घरी, तर नाश्ता कशाला, नाही तर मग म्हणजे 7-8 वाजता आम्ही नाश्ता करत असतो, है ना. बट आज म्हटलं चला आता तसं बघ घरीच जायचंय, तर मग आम्ही फक्त चाय पिलो. अरे पण हे काय बोनविटा काय आहे मध्ये? तू काय लहान आहे काय तो बोनविटा वगैरे प्यायला? हा, असं लिहिलंय का याच्यावर लहान मुलांनीच प्यायचं, मोठ्यांनी नाही प्यायचं, तो लिहिलेलं आहे. लिहिलं नाही, पण मी तर बघतो ना ऍडव्हर्टायझिंग वगैरे की का? लहान लेकरं वगैरे पितात ते. मी टेस्ट साठी पिते. तुम्ही तर लय ऑफ कॅमेरा सगळं ते तुम्हीच घेता प्यायला. मी नाही पिते, गप्प आहे. चल मला दे ना खायला, बसलं का मला दे ना थोडं, दुधामध्ये नको, असंच पाहिजे. लय छान आहेत. गप्प बस. बघू तोड. काय नको सांगूस, भांडण नको लावूस. कोणाचे कोणाचे भांडणं? म्हणजे लोक बोलतात की बॉनविटा पितात. हा, मग बरोबर आहे ना. इथं आणलंय मी, हे मी 1-2 वेळा पिलं, तिकडं गट्टक होणार सगळं. तारक मेहता बघत इकडे बघा काय चालू. काय काय आता तुझं बोल दुधात टाकून खायची ना, आता काय करते? हे खायचं जातं का? अरे यार, काय करा पोरीचं. तनुजा करते दिवाबत्ती. सो फ्रेंड्स, आपली जी आहे देवपूजा झालेली आहे. आळणी जे होतं ते मी खाल्लं, आनंदी मला दिलं. सो खूप टेस्टी झालं होतं. फायनली आपलं जे जेवण आहे ते कम्प्लीट झालेलं आहे, म्हणजे की तुम्हाला मी दाखवते. सो हा बघा झालेला आहे राईस. ही आहे आनंद किचन रेसिपी. इतकी छान तरी आलेली आहे त्याला चिकनला. हे बघा किती छान वाटतं. स्मेल तर इतका छान येतं ना आनंद, खरंच स्मेल खूपच छान येतं. चल मग. आणि इथं आहे भाकरी, म्हणजे की तांदळाच्या भाकरी, चिकन आणि राईस, आणि त्याच्यासोबत काय आनंद लिंबू. आणि लिंबू आहे आणि कांदा आहे. सो आता खूपच भूक लागलेली आहे आणि तिथे ऑलमोस्ट 11 वाजलेले आहेत. सो आता खूप भूक लागलेली आहे. आनंद पटकन आता वाढून जेवण करूयात आपण. हा, ठीक. ठीक आहे, दरवाजा लावते, मला खाऊन सांग. कारण की बिग बॉस चालू झालं ना, तर मला सगळ्यात आधी दार लावायला लागतं. कारण की खूप जास्त आवाज येतो. लोकांना वाटतं आमचेच भांडणं चाललेत घरामध्ये. 1-2दा आम्ही दुसऱ्या रूम मध्ये एक दिवस राहत होतो, तेव्हा तिथे तसंच झालं होतं. बिग बॉस लावलं, ते बोलले काय झालं काय झालं.
म्हटलं काय नाही. तेव्हा त्यात खूप जास्त आवाज होतोय भांडणांचा. म्हणलं हा ते आम्ही बिग बॉस बघतोय. सो आता जेवतोय आम्ही. घे तुला घे, मी माझ्यासाठी वाढतो. मी चिकनची भाजी केल्यावर मीच वाढत असतोय, नाही तर ती दर दिवस तीच वाढते. कारण की मला समजत नाही, मला समजत नाही किती चिकन द्यायचं काय द्यायचं, तर ते वाढतात. आता जेवायचंय. चल घे जेवण. आपल्या ह्याच्यामध्ये घ्या भाकर. सो आता टेस्ट करायची बारी आहे. सो आता मी टेस्ट करते आणि सांगते कसं झालंय. खूप छान. आनंद खरंच खूप छान चिकनची भाजी बनवतात. मी अशा पद्धतीने नाही करत. माझी पद्धत जी असते ती ग्रेव्ही पद्धतची असते. मला खूपच जास्त वेळ लागतो चिकनची भाजी करायला. ते झटपट बनवतात आणि खूप टेस्टी झालेली आहे. तुम्हाला खायचे असेल तर या घरी आणि सगळ्यांनी या जेवायला. खूप छान जेवण झालेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जाताना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की नेक्स्ट व्हिडिओ जी आहे ती आपली आहे लव्ह स्टोरी बद्दलची. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि गुड नाईट, टेक केअर. या जेवायला. बाय बाय.